नमस्कार मित्रांनो, मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण CDPOसाठी जे कायदे आणि धोरण आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या योजना आहेत ते आणि जे राज्यसेवा मेन्ससाठी जो सिलेबस आहे त्या संदर्भात आपण काय सगळे लेक्चर घेत आहोत. या अगोदर आपले 3-4 कायद्यावर लेक्चर झालेले आहेत. त्याच्यानंतर पूर्ण मानवी हक्क याच्यावर पण लेक्चर झालेलं आहे. ज्यांनी लेक्चर बघितलं नसेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली तिथं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून सगळे लेक्चर बघू शकता. मित्रांनो आजचा जो लेक्चर आहे तो आहे बालधोरण संदर्भात आहे. बरोबर की CDPOसाठी आणि राज्यसेवा मेन्ससाठी बालधोरण, महिला धोरण. बरोबर. मग बाल आणि महिला धोरण जे आहेत ते पहिल्यापासून तर आत्तापर्यंत कधी कधी करण्यात आला आणि किती वेळेस बदल करण्यात आला या संदर्भात आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहे. मग आजचा जो आपला लेक्चर आहे तो आहे फक्त काय बाल धोरण संदर्भात. मग आजपर्यंत आपल्या सरकारने, आपल्या गव्हर्नमेंटने 3 वेळेस म्हणजे 2 वेळेस हे सक्सेस झालेले आहे, म्हणजे पारित होऊन लागू होऊन सगळी तरतूद झालेली आहे. पहिला धोरण होता 1974ला. बरोबर. फर्स्ट नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन. कधी? पहिला. मग आपल्याला जर असं विचारलं आहे की बालधोरण पहिल्यांदाच कधी संमत करण्यात आला, मग हा वर्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. 1974. त्याच्यानंतर 1974 नंतर दुसऱ्यांदा सेकंड नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन. कधी? 2013. आणि तिसरा नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन हे कधीच आहे? 2018. पण हा 2018चा जो आहे तो अजूनही पूर्णपणे मंजूर झालेला नाही. बरोबर. पूर्णपणे मंजूर झालेला नाही. हा तिसरा असेल. मग इथं प्रश्न तयार होतो की पहिला बालधोरण कधीचा आहे, दुसरा कधीचा आहे आणि तिसरा जर संमत झाला तर तो कधीचा असेल. मग ह्यांच्यामध्ये आपण काय करू, डिटेलमध्ये जाऊन ह्या धोरणामध्ये काय काय तरतुदी केलेल्या होत्या त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये ह्या दोन्ही धोरण आणि जो तिसरा प्रस्ताविक आहे त्या प्रस्ताविक धोरणामध्ये काय माहिती दिलेली आहे. बरोबर. सगळी इन्फॉर्मेशन आपण काय घेणार आहोत. मग आपण जर पहिला बघितला तर पहिला आहे राष्ट्रीय बालक धोरण 1974. बालक धोरण 1974. ज्या प्रकारे आपण आज बालधोरण घेतोय त्याच प्रकारे आपण महिला धोरण संदर्भात पण डिटेलमध्ये लेक्चर घेणार आहोत. आणि हे लेक्चर म्हणजे पूर्ण पॉईंट टू पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. मग मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं, बरोबर, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला जर सांगितलं आपण तर कधी 74चा आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे. मग 74मध्ये ज्यावेळेस संमत करण्यात आला त्यावेळेस, बरोबर, धोरण जाहीर तारीख जी आहे, ज्या धोरण तारीख जाहीर ही तारीखसुद्धा खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे किंवा कोणता पॉईंट महत्त्वाचा नाही, आणि जो महत्त्वाचा नसतो तर मी तो घेतच नाही. बरोबर. आणि जरी घेतलं आहे तरी एकदम फास्टमध्ये घेतो, तिथं जास्त एक्सप्लेन करत नाही. पण आपली जी एक्झाम आहे ही CDPO सरळ सेवा आणि राज्यसेवा मेन्ससाठी सुद्धा असे प्रश्न विचारण्याचे कारण काय आहे की राज्यसेवेसाठी खूप प्रश्नांची संख्या असते. आता एका पेपरला 150 प्रश्न विचारतात. बरोबर. मेन्सला एका पेपरला 150 प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे त्यांना कमी सिलेबसमध्ये जास्तीत जास्त प्रश्न तयार करावं लागतं आणि मग नाईलाजाने त्यांना अशा फॅक्च्युअल गोष्टीसुद्धा विचारावा लागतात. म्हणून ही जी तारीख आहे राष्ट्रीय बालक धोरण 1974 ती कधी जाहीर करण्यात आला हा धोरण, तर तारीख लक्षात ठेवा 22 ऑगस्ट 1974. आपला 15 ऑगस्ट जसं स्वातंत्र्य दिवस असतो, 15 ऑगस्टच्या समजा आपण असं लक्षात ठेवायचे 15 ऑगस्टच्या रोजी आपल्या पंतप्रधानांनी काय जाहीर केलं होतं की बालकांसंदर्भात आपण धोरण लागू करू, आणि त्याच्यानंतर लगेच 8 दिवसांनी काय केले, राष्ट्रीय बालक धोरण जाहीर करण्यात आला. ही तारीख महत्त्वाची आहे. काय? 22 ऑगस्ट 1974. मग मित्रांनो या धोरणामध्ये नेमक्या तरतुदी काय होत्या? बरोबर. या धोरणामध्ये तरतुदी आहे की राष्ट्रांनी बालकांसाठी त्यांच्या जन्मापूर्वी, जन्मानंतर व वाढत्या वयात त्यांच्या शारीरिक, मानसिक
सामाजिक विकासासाठी पुरेशा सुविधा पुरवल्या पाहिजे. काय त्यांनी तीन शब्द दिलेले आहे की जन्मापूर्वी म्हणजेच काय. आता आपल्याला इथं काय सांगता येईल की आपल्याला असा प्रश्न पडेल की बालकांच्या जन्मापूर्वी त्यांच्या विकासासाठी कसं आपल्याला सुविधा पुरवता येईल गव्हर्नमेंटला. तर जन्मापूर्वी म्हणजेच काय, जेव्हा बाळ हा आईच्या गर्भात असतो तेव्हा गर्भामध्ये त्याची वाढ व्यवस्थित होते का, आईला जे न्यूट्रिशन पाहिजे ते सगळं न्यूट्रिशन आपलं त्या आईला मिळतं आहे का. जर आईने योग्य न्यूट्रिशन्स योग्य आहार घेतला आहे तर तो अप्रत्यक्ष कोणाला पुरवला जातो, बाळाला पुरवला जातो. बरोबर. म्हणजेच काय की जन्मापूर्वीसुद्धा या बालकाची विकास होण्यासाठी जेही काही सुविधा पुरवण्याचे जे गरजेचे आहेत ते पुरवले पाहिजे. म्हणजेच काय की आईला आहार देणं, प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन काय चेकिंग करणं की बाळांची वाढ कशी होते किंवा बाळांचे काही अपंग वगैरे काही आहे का, या सगळ्या गोष्टी हे करून काय त्या जन्मापूर्वीसुद्धा बाळाची काळजी घेतली जाते. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय, जन्मानंतर. मग जन्मानंतर काय आहे मित्रांनो की जन्मानंतर जेव्हा बालकाचा जन्म होतो, जन्मल्यानंतर त्याला किती दिवसामध्ये डोस द्यायला पाहिजे, कोणत्या लसी द्यायला पाहिजे, त्याची शारीरिक मानसिक वाढ कशा पद्धतीने होईल, ह्या सगळ्याकडे लक्ष देऊन योग्य ते तरतूद गव्हर्नमेंट करते. वेळोवेळी दवाखान्यात चेक करणे, त्याच्यानंतर त्यांच्या मानसिक वाढीसाठी काय आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी ते काय सरकार पुरवित असतात. म्हणजेच काय जन्मापूर्वी, जन्मानंतर आणि वाढत्या वयात म्हणजेच काय की जसं वय वाढत जाते तसं मुलांना कोणते आहार देत जावे, आहाराचं प्रमाण किती असावे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे जे आहारासंदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आहारासंदर्भातल्या गोष्टी आपण कुठे बघणार आहोत. आहार हा जो एक आपल्याला स्वतंत्र एक टॉपिक आहे. बरोबर. आहार म्हणून आपल्याला एक स्वतंत्र टॉपिक आहे. त्या टॉपिकमध्ये आपण बालकांना किती वर्षाचा बालक पाहिजे तर त्याला किती आहार द्यायला पाहिजे, जन्मल्यानंतर कोणती लस द्यायला पाहिजे, जन्मल्यानंतर 6 महिन्यात कोणती लस द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की राष्ट्रीय बालक धोरण जो पहिला आहे तो 22 ऑगस्ट 1974चा आहे. आणि ह्यामध्ये असं सांगितलं आहे की राष्ट्राने म्हणजेच कोणी, सरकारने काय बालकांसाठी जन्मापूर्वी, जन्मानंतर आणि वाढत्या वयात कशाचा विकास, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी 3 विकास सांगितले. बरोबर. बाळांचे 3 स्टेप सांगितले, जन्मापूर्वी, जन्मानंतर, वाढत्या वयात. आणि 3 विकास सांगितलेले, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे काय, त्याला समाजाचे सगळे ज्ञान किंवा समाजाचं कसं असतंय, सगळ्या रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी त्याला काय ज्ञात व्हावा या दृष्टीने सगळे सुविधा पुरवल्या जातात. म्हणजे ह्या पहिल्या वाक्यामध्ये आपण तारीख लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर बाळाच्या अवस्था 3 सांगितल्या की जन्मापूर्वी, जन्मानंतर आणि वाढत्या वयात. त्याच्यानंतर किती प्रकारचे विकास, 3 प्रकारचे बालकांचे विकास, म्हणजे त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास. मित्रांनो तुम्हाला एवढं परत समजून सांगण्याचं कारण काय आहे की परत हे वाक्य, हे शब्द तुमच्या कानावर पडतील. बरोबर. आणि ते लॉंग टाईमसाठी तुमच्या लक्षात राहील. मला लेक्चर घ्यायला म्हणजे मी असं घेऊ शकतो फास्टमध्ये, एका म्हणजे 10 सेकंदात पहिली ओळी वाचून पूर्ण करू शकतो, पण लेक्चर घेण्याला अर्थ राहणार नाही. लेक्चर घेणं म्हणजेच काय की समजून सांगणं प्रत्येक. आता मी तुम्हाला सांगितलं जन्मापूर्वी. बरोबर. आता आपण जर वाचलं असतं तर लक्षात ठेवलं होतं जन्मापूर्वी, जन्मानंतर, वाढत्या वयात. पण जन्मापूर्वी म्हणजेच काय, जन्मापूर्वी कशा प्रकारचा विकास करता येईल, जन्मानंतर कशा प्रकारचा विकास करता येईल, कोणते विकास करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगणं हे लेक्चर घेण्यामागचा उद्देश असतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी धोरणान्वये एकात्मिक आरोग्य कार्यक्रम. बरोबर. एकात्मिक आरोग्य कार्यक्रम 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण. आता हा प्रश्न तयार होतोय की 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या घटनादुरुस्तीनुसार. प्रश्न आहे का मित्रांनो, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार
आणि कोणत्या कलमानवे म्हणजे आपला जो पॉलिटी सब्जेक्ट आहे, जो राज्यव्यवस्था सब्जेक्ट आहे, त्या पॉलिटी सब्जेक्टमध्ये 14 वर्षे वयापर्यंत मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अशी तरतूद आहे. बरोबर. मग तुम्ही कमेंट्समध्ये हे मेन्शन करा की कोणत्या कलमानुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. कोणती? बालकांना 14 वर्षे वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. कोणत्या कलमानुसार तरतुदी आहे तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करा. मित्रांनो, मी जर समजा इथं जो वाक्य आला आणि ह्या वाक्याचा संदर्भ मी तुम्हाला पॉलिटी या सब्जेक्टमध्ये का देतो आहे की पॉलिटी सब्जेक्टसुद्धा आपल्याला आहे आणि त्यामध्ये असे कलमवर प्रश्न विचारतात जे की महिला बालकांसंदर्भात काय आहे त्यांचा संबंध आहे अशा कलमांवर, आणि तशा कलमांवर आपण लेक्चरसुद्धा घेतलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आता तुम्ही एक कमेंट्स करा की 14 वर्षे वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे कोणत्या कलमानुसार आहे. त्यानंतर माता व बालकांसाठी पोषण आहार पुरवणे. कोणासाठी? माता व बालकांसाठी पोषण आहार पुरवणे. मग असा प्रश्न पडतो मित्रांनो, हा राष्ट्रीय बालक धोरण आहे, मग यात माताचा उल्लेख का करण्यात आला? तर मित्रांनो, जर माताला योग्य आहार दिला आहे तर माता योग्य म्हणजे जे अन्न देते बाळाला दुधामार्फत ते काय अप्रत्यक्ष बाळाला मिळते. म्हणून इथं माताची सुद्धा जी आई असते त्या मातेची सुद्धा काय तरतूद केलेली आहे. म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला राष्ट्रीय बालक धोरण आहे आणि ऑप्शनमध्ये जर माता शब्द आला तर आपल्याला वाटेल की चुकीचं आहे, फक्त बालक पाहिजे. तसं नाही मित्रांनो. अप्रत्यक्ष संबंध, जसं मी जन्मापूर्वीचा अप्रत्यक्ष संबंध तुम्हाला सांगितलं, त्याच प्रकारचे आहार जे पोषण आहार असतात त्या संदर्भात सुद्धा अप्रत्यक्ष संबंध असतो. बरोबर मित्रांनो, तुम्हाला मी एक वाक्य पूर्ण फोडून सांगतोय, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तर बालकांसाठी पोषण आहार पुरवणे, भौतिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. तर भौतिक शिक्षण म्हणजेच काय की समाजात वावरताना जे आजूबाजूची गोष्टी गरजेच्या असतात, जे शिक्षण गरजेचं असतं, जे माहिती गरजेची असते त्या संदर्भात. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीतील बालकांकडे विशेष लक्ष पुरवणे. कोणाकडे लक्ष विशेष? अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे SC ST जमातीतील बालकांकडे काय विशेष लक्ष पुरवणे. मग प्रश्न असा तयार होऊ शकतो की राष्ट्रीय बालक धोरण 1974 नुसार कोणत्या बालकांकडे विशेष लक्ष पुरवण्याची तरतूद केलेली आहे? मग आपल्याला उत्तर सांगता यायला पाहिजे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील बालकांकडे काय विशेष लक्ष पुरवणे. बालकांच्या शोषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे म्हणजे काय असतं मित्रांनो की एखादी समजा घटना आहे, ती घटना घडण्याचे चान्सेस आहे किंवा घटना घडण्याचा संभव आहे व ती घटना घडू नये म्हणून काय आपण प्रतिबंधात्मक उपाय अशा करत असतो. म्हणजे काय की बालक हा काय कुपोषित राहू नये म्हणून सरकार काय करतं, विविध योजनेअंतर्गत त्यांना पोषण आहार पुरवत असते. म्हणजेच काय करते ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करते की बालक हे कुपोषित राहायला नको अशा संदर्भात. म्हणजे आता आपण इथं जर बघितलं तर या तरतुदीमध्ये काय काय बघितलं आपण की धोरणान्वये एकात्मिक आरोग्य कार्यक्रम 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, माता व बालकांसाठी पोषण आहार पुरवणे, भौतिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, अनुसूचित जाती जमातीतील बालकांकडे विशेष लक्ष पुरवणे, बालकांच्या शोषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. म्हणजे काय बालकांचे शोषण होऊ नये या संदर्भात. मग मी तुम्हाला आता वरती जसं इथं पॉईंटमध्ये सांगितलं आहे की 14 वर्षे वयापर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण देणे, तुम्ही कलम मेन्शन करा कमेंट्समध्ये. मग आता बघा पुढे सुद्धा त्यांनी असं दिलेलं आहे की पॉलिटीमध्ये जाऊन संदर्भ सांगितलेला आहे. मार्गदर्शक तत्वातील कलम 39E 39F आणि 45 या कलमांना पूरक असे धोरण होते. कोणत्या कलमांना पूरक हा धोरण आहे? 74चा जो धोरण होता तो कोणत्या कलमांना पूरक होता? तर 39E 39F आणि 45. मग 45 51A आणि मी तुम्हाला एक कलम विचारले कमेंट्समध्ये तो एक कलम, असे 3 कलमचं तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या कारण की ते बालकांसंदर्भात आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. पुढे दिले त्याने बालविकास कार्यक्रमाचा पाया या धोरणात रचला गेला. म्हणजे जे बालविकास कार्यक्रम होतात जे राबवले जातात त्या बालविकास कार्यक्रमाचा पाया कोणत्या धोरणान्वये किंवा कोणत्या धोरणान्वये असे कार्यक्रम चालू झाले तर 1974चा बालक धोरण.
या धोरणाला अनुसरून 1975मध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्प योजना सुरू करण्यात आली. ICDS योजना असेल बरोबर. तर या धोरणाने म्हणजे 74ला काय आहे, 1974ला धोरण जाहीर करण्यात आला आणि या धोरणाला अनुसरून 1975मध्ये काय एकात्मिक बालविकास प्रकल्प म्हणजे बालकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यासाठी प्रकल्प चालू करण्यात आले बरोबर. तर अशा प्रकारे जो आपण 1974चा जो कलम धोरण आहे त्या धोरणामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती बघितली. प्रत्येक वाक्य मी तुम्हाला समजून सांगितलं, कोणत्या कोणत्या तरतुदी होत्या त्या तरतुदीचे सगळं अर्थ समजून सांगितलेलं आहे. तुम्ही नोट्स काढा आणि परत त्याला रिव्हिजन करा. मग 1974 नंतर सेकंड टाईम बरोबर राष्ट्रीय बालक धोरण 2013 म्हणजे काय दुसऱ्यांदा बरोबर. कधी दुसऱ्यांदा आहे राष्ट्रीय बालक धोरण 2013 बरोबर. तर या 13च्या धोरणामध्ये हा दुसरा धोरण होता. पहिला 74 लक्षात ठेवा, 22 ऑगस्ट तारीख सांगितली ते पण लक्षात ठेवा. मग 2013ला काय आहे की 1974 नंतर 26 एप्रिल 2013ला बालकांसाठीचे देशाचे दुसरे राष्ट्रीय, हे सगळे धोरण आपण राष्ट्रीय बघतोय, किती राष्ट्रीय, हे किती दुसरे राष्ट्रीय बालक धोरण जाहीर करण्यात आला. पहिल्याची तारीख 22 ऑगस्ट, दुसऱ्याची तारीख 26 एप्रिल 2013 हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बालपण हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असून बालकांच्या विकासासाठी व संरक्षणासाठी शाश्वत बहुक्षेत्रीय एकात्मिक समावेशक दृष्टिकोन ठेवण्यात आला बरोबर. काय समावेशक दृष्टिकोन ठेवण्यात आला. त्यानंतर या धोरणानुसार राष्ट्र खालील घटकांना प्राधान्य देईल. राष्ट्र म्हणजे इथं कोण आपले सरकार देश बरोबर. तर काय होईल की येथे या प्रकारे काय होईल तरतुदी करतील. मग मित्रांनो ह्यामध्ये असं सांगितलं त्यांनी निभाव, आरोग्य, पोषण बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी बालकांच्या जीवित, निभाव, आरोग्य व पोषणाच्या हिरावून घेता येणार नाही व राष्ट्र या हक्कांना सर्वोच्च प्राधान्य देईल. काय राष्ट्र या हक्कांना काय सर्वोच्च प्राधान्य देईल. त्याच्यानंतर शिक्षण आणि विकास, प्रत्येक बालकाला शिक्षणाचा समान हक्क असेल. तर तो कलमनुसार त्याने सांगितलं आहे, मी जे तुम्हाला कमेंट्समध्ये कलम विचारलं आहे त्या कलममध्ये त्याने सांगितलं आहे की प्रत्येक बालकाला काय असेल शिक्षण. मग आता अभ्यास करताना इथं काय करायचं, 1974मध्ये काय तरतुदी होत्या आणि 2013मध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत या संदर्भात तुम्ही कम्पेअरमध्ये अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी पहिले काय झाले शिक्षण, आरोग्य आणि पोषण या संदर्भात माहिती दिली. दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलं त्यांनी शिक्षण आणि विकासासाठी बरोबर. प्रत्येक बालकाला शिक्षण समान हक्क असेल. काय शिक्षणाचा समान हक्क असेल. राष्ट्र बालकांचे शिक्षणाची पोहोच, विशेष गरजा, प्रोत्साहन, सेवा, सहाय्य, पायाभूत सुविधा पुरवण्याचे सर्वोत्तम काय करतील प्रयत्न करतील. काय शिक्षण, शिक्षणाची पोहोच, विशेष गरजा, प्रोत्साहन, सेवा, सहाय्य, पायाभूत सुविधा ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचे काय राष्ट्र म्हणजे सरकार काय करतील प्रयत्न करतील. त्याच्यानंतर संरक्षण. मग संरक्षण कोणत्या कोणत्या बाबतीत, सुरक्षित वातावरण. काय सुरक्षित वातावरण ही बालकांची पूर्तता करण्याची पूर्ववट असेल. जर बालकांना सुरक्षा नसेल, जर प्रोटेक्शनच नसेल, जर आपण जसं आता मागचे परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं, कालच्या व्हिडिओमध्ये की पोक्सो ॲक्ट होता. मग पोक्सो ॲक्टमध्ये बालकांसंदर्भातल्या लैंगिक गुन्ह्यासंदर्भात सगळ्या तरतुदी केलेल्या. म्हणजे अशा प्रकारचे बालकांना काय संरक्षण पुरवणे. म्हणजे जर त्यांना सुरक्षित वातावरण असेल तर त्यांचा काय विकास हा योग्य प्रकारे होईल. राष्ट्र बालकांची काळजी व संरक्षणासाठी तत्पर असेल बरोबर. राष्ट्र म्हणजेच कोण सरकार काय असेल त्यांच्या काळजी घेण्यासाठी व त्यांना संरक्षण पुरवण्यासाठी काय असेल ते तत्पर असतील. त्याच्यात सहभाग म्हणजे सांगितलं आहे बालकांसाठी विशेषतः मुलींसाठी संधी निर्माण करून त्यांचा सहभाग प्रोत्साहन दिले जाईल. काय सहभाग कशामध्ये, मुलींचा जो सहभाग आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढवण्यात येईल. शिक्षणामध्ये वाढवण्यात येईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये काय मुलींचे जे प्रमाण आहे ते वाढवण्यात येईल. मग 2013च्या धोरणांमध्ये आपण काय काय बघितलं, हे
दुसरे राष्ट्रीय धोरण होते, 26 एप्रिल तारीख होती. त्याच्यानंतर बालपण हा विषय सर्वात महत्त्वाचा भाग आहे असं त्याने मेन्शन केलं. बालकांच्या विकासासाठी व सर्वांसाठी शाश्वत बहुक्षेत्रीय एकात्मिक समावेशी दृष्टिकोन ठेवण्यात आला. त्यानंतर त्याने ह्या 3 गोष्टी इथं 4 गोष्टी सांगितलेल्या आहे की निभाव, आरोग्य, पोषण, दुसरा शिक्षण आणि विकास, नंतर संरक्षण आणि नंतर सहभाग. सहभाग हे कशासाठी? विशेषतः मुलींचा सहभाग या संदर्भात आहे. मग पुढे तिसरा धोरण जो की अजून प्रस्ताविक आहे किंवा ते अजून पूर्ण हे होण्याचं बाकी आहे समान. तर प्रस्तावित तिसरे राष्ट्रीय बालक धोरण जो आहे, या तिसऱ्या बालक धोरणामध्ये नवीन बालकांना धोरणाचा मसुदा महिला व बालविकास मंत्रालयाने प्रकाशित केला. म्हणजे साहजिकच आहे की बालकांसंदर्भात असल्यामुळे महिला व बालविकास मंत्रालय ते काय करतील? प्रकाशित करतील. त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. कुठे? संसदेमध्ये. लवकरच हे धोरण जाहीर केले जाईल. 1974 व 2013 नंतर हे तिसरे बालक धोरण असेल. कितवे? तिसरे. वर्षसुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला 74, 2013 आणि 2018 अशा प्रकारे वर्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारतातील मुले सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये अडचणींमध्ये सुरक्षित राहावीत व त्यांना सुरक्षित वाटावे हे या प्रस्तावित धोरणाचे ध्येय आहे. म्हणजे बालक जर समजा शाळेत जात आहे, बरोबर, किंवा बाहेर कुठं जात आहे, तर त्या बालकाला काय आहे की एक सुरक्षितता वाटावी. त्या बालकाच्या आईवडिलांनासुद्धा सुरक्षितता वाटावी की आमच्या बालकाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आमचा बालक शाळेमध्ये काय एक भीती नसताना किंवा मनात कोणतीही भीती न ठेवता तो जाऊ शकतो. अशा प्रकारचे काय वातावरण असेल किंवा सुरक्षेची जबाबदारी असेल. संस्थांमध्ये अडचणीमध्ये सुरक्षित राहावी. नंतर या धोरणाचे लक्ष्य गट देशातील सरकारी, खाजगी संस्था, संघटना तथा प्रसार माध्यमे आहेत. या धोरणाचे लक्ष्य गट काय काय आहेत? देशातील सरकारी, खाजगी, बरोबर, खाजगींचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. सरकारी, खाजगी, संघटना व प्रसार माध्यम यांना काय केलेले? लक्ष केलेलं आहे. म्हणजेच यांच्यामार्फत बालकांसंदर्भात विविध योजना तरतुदी करण्यात येईल किंवा जनजागृती करण्यात येईल. धोरणानुसार सर्व प्रकारच्या संस्थांनी बालकांच्या संरक्षणासाठी स्वतःचे धोरण विकसित करावे. बरोबर, काय हे वरील जे संस्था आहे, सरकारी असतील, खाजगी असतील, संघटना असतील, त्यांनी बालकांच्या संरक्षणासाठी काय स्वतःचे धोरण जाहीर करावे. म्हणजे आता समजा एखादी शाळा आहे, बरोबर, तर त्या शाळेने त्या शाळेतल्या बालकांसाठी काय स्वतःचे धोरण जाहीर करावे. म्हणजेच काय बालक न भीता सुरक्षित वातावरणामध्ये शिकू शकणार, त्याची विकास करू शकणार. बरोबर, या प्रकारे काय स्वतःचे धोरण विकसित करावे आणि बालकांच्या संरक्षण तथा कल्याणासाठी एक आचारसंहिता विकसित करावी. कशासाठी? बालकांच्या संरक्षण व कल्याणासाठी एक आचारसंहिता म्हणजेच नियम बनवण्यात हवे की कोणत्या कोणत्या प्रकारचे काय काय आपल्याला तरतूद करता येईल संबंधित संस्थेमध्ये. बरोबर, काय स्वतःचे धोरण, आचारसंहिता ह्या 2 गोष्टी. बालकांशी गैरवर्तन आणि बालकांचे शोषण अजिबात सहन केले जाणार नाही या तत्त्वावर ही आचारसंहिता विकसित करावी. जी आचारसंहिता त्यांना विकसित करायची आहे, कोड ऑफ कंडक्ट जे त्यांना विकसित करायचे, त्या आचारसंहितेमध्ये काय पाहिजे की बालकांशी गैरवर्तन आणि बालकांचे शोषण अजिबात सहन केले जाणार नाही या तत्त्वावर ही आचारसंहिता काय विकसित करण्यात यावी असं या 2018च्या धोरणामध्ये तरतूद केलेल्या आहेत. हे धोरण आचारसंहिता संस्थांमध्ये प्रदर्शित झाली पाहिजे. बरोबर, मग त्याच्यानंतर पुढे दिले त्यांनी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या धोरणाचे पालन करावे. जे काही संस्था समजा एखादी शाळा आहे, त्या शाळांनी जर काही हे केले, धोरण राबवले स्वतःचं किंवा आचारसंहिता तयार केले, तर त्या धोरणाची, त्या आचारसंहितेची अंमलबजावणी करणे किंवा त्याच्या अंडर देखरेख करणे हे काय त्या संस्थेमधील कर्मचाऱ्यांचे काय असेल कर्तव्य असेल. त्यांनी या धोरणाचं काय पालन करायला पाहिजे. कोण? संबंधित संस्थेतले कर्मचाऱ्यांनी तसेच एक घोषणापत्र सादर करण्याची तरतूद प्रस्तावित धोरणात आहे. कर्मचाऱ्यांनी तसे म्हणजे कर्मचारी असं सांगायला पाहिजे की मी माझ्या या संस्थेने बनवलेल्या धोरणानुसार
पूर्णपणे मी बाळांची काळजी घेईल किंवा मला जी जबाबदारी दिलेली असेल मी ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल, असं काय एक प्रस्तावित धोरणात काय करायला पाहिजे, त्यांनी एक घोषणापत्र सादर करायला पाहिजे. कोणी? हे सरकारी कर्मचारी जे असतील ते, म्हणजे त्या संबंधित संस्थेतले, जी संस्था स्वतःचे काय धोरण जाहीर करेल अशी संस्थेतले. त्याच्यानंतर संस्थेने एका कर्मचाऱ्याकडे धोरण आचारसंहिता पालनाची जबाबदारी दिली पाहिजे. बरोबर. संस्था काय करेल की समजा जर स्वतःचं एखादं धोरण राबवले बालकांसंदर्भात, बरोबर, तर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी, या धोरणावर देखरेख करण्यासाठी काय करेल, एक कर्मचाऱ्याकडे धोरण व आचारसंहिता यांची जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे त्यांना सांगतील की तुमची जबाबदारी आहे, त्या संस्थेतले एका कर्मचाऱ्याला ती संस्था सांगेल की धोरण किंवा आचारसंहितेची पालन करण्याची किंवा त्याची देखरेख ठेवण्याची, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी ही तुमची आहे. म्हणून अशा एक कर्मचाऱ्याची त्यांनी नियुक्ती करायला पाहिजे. संस्थेमध्ये बालकांशी केलेले कोणत्या वर्तणुकी दंडनीय आहेत, कोणत्या कायद्यान्वये दंडनीय आहेत, याची यादी धोरणात दिलेली आहे. म्हणजे 2018च्या धोरणात दिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये जे राष्ट्रीय स्तरावर 3 धोरण, म्हणजे आता तिसरा धोरण किती, 2018, बरोबर, या 3ही धोरणासंदर्भात आपण पूर्णपणे माहिती बघितली. ह्याच्या अंडर आपल्याला असं विचारू शकतात की 74च्या धोरणासंदर्भात पण विचारू शकतात. बरोबर. एक तर त्यांच्या मनावर आहे, ते 74 विचारू शकतात, 13च्या संदर्भात विचारू शकतात किंवा 18च्या विचारण्याची शक्यता कमी आहे. पण तरी पण याच्यामधल्या तरतुदी खूप महत्त्वाच्या आहेत. काय की संस्थेने स्वतःचे धोरण आचारसंहिता जाहीर करण्याबाबत. म्हणून ह्या गोष्टी पण आपण पूर्णपणे अभ्यास करताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज आपले बालक धोरण लेक्चर झाला आहे. उद्या आपण दुसरा एक महत्त्वाचा लेक्चर घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.